जय कुठे गेला? तो त्या मुलीला सोडून येईल परत. जय त्या मुलीला सोडायला गेला तर मग अदिती का नाही गेली? अगं अगं आदिती, किती वेळा सांगितलंय उभ्यानी पाणी प्यायचं नसतं. बस बघू आधी, बस. आणि आता पी पाणी. किती दमलीयस. मी पानं घेते वाढायला. काकू, मला काही नकोय. काही नको म्हणजे? काम करायची तर अंगात त्राण नको? आणि जेवायला नको म्हणजे काय ग? काकू, खरंच मला काही नकोय. पहाटे गेलीस ते आत्ता परत घरी येतेस. विरारला जा, तिथलं काम करा. ऑफिसात जा, तिथली कामं करा. ते काही नाही हं. आणि उद्यापासून मीच डबा देणार आहे. काकू नाही हा. का? मी केलेलं जेवण आवडत नाही ना? मी असं कुठे म्हणाले? मग का नको म्हणतेस? मला नको म्हणतेस आणि तू पण डबा करत नाहीस. तब्येतीची हेळसांड करू नको हं. अगं करू दे ना मला थोडी मदत. काकू, तुम्हाला मी नाही म्हणतेय कारण आम्हाला सवय लागायला नको. आणि तुम्हाला सुद्धा घरची कमी कामं असतात का? छे, कसली आली आहेत कामं? सगळं शकूस तर करते. आणि अगं माझी कामं अर्ध्या तासात होऊन जातात. मग काय, आम्ही दोघं बसतो लढाया खेळत शब्दांच्या. तरीही नको. का नको? म्हणजे तुम्हाला आरामात घरी येता येईल आणि मुलींना सोडायला पण जाता येईल. हे काय नवीन? हो, असंच म्हटलं मी. हे काय आता नवीन? तुम्हाला माहितीये काय, जे एका मुलीला सोडायला गेलाय. मग कशाला? कशाला म्हणजे काय? नाही काका, मीच म्हटलं जयला सोडून ये म्हणून. कारण एवढ्या रात्री ती एकटी मुलगी कशी जाईल ना, म्हणून म्हटलं तू तिला घरापर्यंत सोडून ये. हो, तरी त्यानं उतरताना तुझ्याकडे बघितलं नाही. येऊ दे त्याला. नाही, मला त्याला विचारायचंच आहे. बायकोशी वागायची काय ही पद्धत झाली? वा, हे तुम्ही म्हणताय? तू जाग, फ्रेश हो. नाही, येऊ दे, त्या जयला येऊ दे. मी म्हंटल ना, तुम्ही काहीही बोलणार नाही आहात. तुम्हाला काही सिरियसनेस कळतो की नाही? बास. मी एकदाच सांगितलंय तुम्हाला, तुम्ही काहीही विचारणार नाही आहात. नाहीतर मी तुमच्याशी बोलणार नाही. झालं, संपलं सगळं. ही धमकी दिल्यावर काही बोलायचं उरतच नाही. तुमच्याकडे हे एकच ब्रह्मास्त्र आहे आणि तुम्हाला बरोबर कळलंय त्याचा माझ्यावर बरोबर परिणाम होतो. आता काय बोलणार? हाताची घडी, तोंडावर बोट. तोंडाचा उपयोग फक्त खाण्यापिण्यापुरता. त्यामुळे आता जरा औषध पितो आणि झोपतो. काय ग, कसला विचार करतेस? जय, सगळ्याच बाजूनी फसलोय रे आपण. म्हणजे ऑफिसमध्ये स्टाफ, बाहेर तांगडे
आणि आता आता त्या ऍडमुळे किती प्रॉब्लेम्स होणार आहे ना, देव जाणे. आज अरविंद काका होते म्हणून वाचलो आपण. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर काही खरं नव्हतं. जय, उद्या ती ऍड जेव्हा अविनाश सरांच्या हातात जाईल तेव्हा काय होईल रे? जर अविनाश सरांना आपल्या नंबर्स वरून संशय आला तर सगळंच कठीण होऊन बसेल. प्रियाच्या बाबतीत काय झालं होतं तुला आठवत आहे ना? आदिती, नको एवढा विचार करू. दमलीस खूप, झोप शांतपणे. अरे ह्या गडबडीत मला सुहासला फोन करायचा होता ते विसरूनच गेलो. कुठे बाहेर जायचं म्हटलं की तुझं थोबाड का वाकडा असतो ना, मला काही कळत नाही. जाऊया म्हटलं ना एकदा. फोनच नाही उचलत त्या. हेच आधी बोलला असतास तर. उचल उचल, महत्वाचा फोन असेल. नंतर मलाच ऐकून घ्यावं लागेल की महत्वाचा फोन होता आणि तुझ्यामुळे उचलता आला नाही. मग एक मिनिट. हा बोल विशाल. विशाल, रे जय बोलतोय मी. हो बरोबर बोलतोयस तू. आपण उद्या बोलूया. अरे काय वहिनी आहे का तिकडे? हो म्हणूनच म्हटलं आपण उद्या बोलूया. हा चल, गुड नाईट. ओके, गुड नाईट. हे बघ, आजच ऍड आली पेपरला काश्मीर ट्रिपची. किंमत दिली नाहीये पण सवलतीत आहे म्हणजे स्वस्तच असणार. स्वाती, ह्या सवलती वगैरे काही नसतात. उल्लू बनवायचे धंदे असतात, बाकी काही नाही. तू फक्त कारण सांग. मला काय माहिती नाही. आपण उद्या त्या ऑफिसला जायचं म्हणजे जायचं. अगं कशाला उगाचच? नको ती ट्रिप मारतील गळ्यात. दिवस पण वाया जातील आपले. एक मिनिट हा, तुला जर यायचं नसेल ना तर तू येऊ नकोस. पण मी मात्र जाणार आहे. आणि तू जर येणार नसशील ना तर मी माझ्या आई बाबांना घेऊन जाईन. कळलं? अरे अलार्म. जय जय, अरे उठ ना. जय, खूप उशीर झालाय. अरे आज अलार्म झालाच नाही. काय बरं ऐक ना, मी आता भाजी करण्याच्या भानगडीत पडत नाही. कालची बटाट्याची भाजी ती घेऊन जाऊ आणि विरारहून चपात्या आणते. चालेल. नाही चालणार. जय, तुला माहितीये एक वेळ मी उपाशी राहिले ना तर चालेल, पण तू उपाशी राहिलास ना तर. आदिती, खरंच चालेल. काय अवस्था झाली रे. आपण एकाच ऑफिसमध्ये एकाच प्रोजेक्टवर काम करतोय, पण ऑफिसमध्ये मात्र एकत्र जाऊ शकत नाही. आज सकाळ सकाळ तुला विरारला जायची घाई आणि तू परत येईपर्यंत त्या तांगड्याच्या नजरेत पडू नये म्हणून त्याची नजर चुकवून मी त्याच्यावर लक्ष ठेवून बसतो. जय, सॉरी, पण हे सगळं. हे आदिती, तक्रार नाही करत आहे मी. या धावपळीत गडबडीत आपण दोघं एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. याची किमान जाणीव आपल्या दोघांनाही आहे. आज प्रेमाचा पुरावा नाहीये का? आपण काय ठरवलं होतं? लग्नानंतर सोप्या सोप्या गोष्टी करायच्या नाही.
आणि आता अशा परिस्थितीत हातात हात घालून फिरणं, सूर्यास्त बघत गप्पा मारत बसणं, या सगळ्या गोष्टी जवळजवळ अशक्य. पण म्हणून मी त्या करत नाही का? तर नाही. मी स्वप्न रोज बघतो. किती छान बोलतोस रे तू. आता नाही बोलणार, का? कारण आता सूर्यास्त नाही, काळ रात्र होईल. अलार्म नाही ना झाला. अरे हो, चल मी पटापट आटपते हा आता. आदिती, आय लव्ह यू. ही सतत ऑनलाईन, मधनं जरा काम करा. जय, हॅलो. हॅलो आदिती, कुठेस तू? अरे रिक्षातच आहे, बस पोहोचतेच आहे. आणि ऐक, मी तुझ्यासाठी पोळ्या आणल्यात, त्या लंचच्या आधी घ्यायला विसरू नकोस हा. हा बरं, ते पोळ्यांचं बघतो मी नंतर. तू आत्ता लवकरात लवकर पोहोच इथे. ते नवरे पेटलेत जाम, रिसेप्शन पाशीच उभेत. हो हो पोहोचते, चल बाय. ओके बाय. अजून 1 मिनिट जरी उशीर झाला असता ना तर तुम्हाला मेमो दिला असता. नको नको, त्याचं काय झालं? नाही, हे बघा, कारण सांगू नका. फाईल तयार आहे का? नाही, सर आले की लगेच मागतील माझ्याकडे. सर परत आलेत? नाही, पण सर सतत माझ्याशी फोनवरून कॉन्टॅक्ट मध्ये असतात. आणि काय हो कदम, नाही सर नाहीत म्हणून तुम्ही फाईल देणार नाही आहेत का? हा नाही नाही, तसं नाही. हा कदम, मला इथे रोजच्या रोज ऑफिसच्या मिनिटाचा हिशोब द्यावा लागतो सरांना. हे बघा, ती ऍड कटिंगची फाईल तयार ठेवा. हो हो, लगेच थोड्या वेळात देतो. पेपर्स कुठे आहेत? अरविंद काका. हा. अरे वा, बरोबर. थँक्यू जय. हो, थँक्यू. काय अधिक माहितीसाठी संपर्क साधा. जय जुई आदिती. जुई, तुझं आणि जयचं एकत्र नाव फक्त जाहिरातीपुरतंच आहे. त्यातही अदिती आहेच वाटणीला. ती काय तुझ्या आणि जयच्या लग्नाची पत्रिका नाहीये. ठीक आहे, सरांनी मागितली तर दाखवीन फाईल. काय मिळाली का? हा नाही मॅडम, गुड मॉर्निंग. ऑफिसला येण्याची ही वेळ झाली का? जरा घड्याळात बघा किती वाजलेत ते. बाकीचा सगळा स्टाफ लवकर येतो, मग तुम्हालाच यायला एवढा उशीर का? तुम्ही सरांवर इम्प्रेशन पाडण्याकरता वेळेत येता, कामं पूर्ण करता, आणि ते नसताना आता तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायला निघालात. नाही, सर कौतुक करतात ते ऐकून तुमच्या डोक्यात हवा शिरली आहे. नाही पण
अशा भ्रमात राहू नका हा, की हे सगळं तुमच्यासाठी सोपं आहे म्हणून. अरे सरांना एक फोन जर केला ना तर तुम्हाला मी या क्षणी नोकरीवरनं काढू शकतो. नाही, घरी जायला उशीर झाला ना, म्हणून आज यायला सकाळी उशीर झाला. आय एम सॉरी. पुन्हा नाही होणार असं. सकाळी उशिरा यायचं असेल तर रात्री उशिरापर्यंत थांबून काय फायदा आहे हा? उशिरापर्यंत थांबावं लागेल हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं. आता सकाळी उशिरा येऊन तुम्ही जर काम करायला लागलात तर ते रात्री उशिरापर्यंत चालत राहणारच. हा, माहित नाही तुमच्यात काय बघून सरांनी एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकली. नवरे तुम्ही जरा शांत व्हा. का तुम्हाला काय झालं? तुम्हाला काय बोललो का मी? मग तुम्हाला राग यायचं कारण काय? हा, हो पण त्यांची एवढी दगदग होतीये, धावपळ होतीये आणि ऑफिसच्याच कामामुळे उशीर झाला तर त्यात एवढं रागवण्यासारखं काय आहे? तुम्हाला काही सोपं वाटलं का रोज विरारवरून अपडाऊन करायला? विरार? जय, आदिती विरारला कुठे राहते? ती बँड्राला राहते ना? तुमचे काका आहेत का विरारला? अजून एक म्हणजे अदिती, काय तू सुद्धा आता जयच्या फॅन लिस्ट मध्ये ऍड झालीस की काय? विरारला शिफ्ट नाही ना झालीस? तिलोत्तमा प्लीज. हा म्हणजे आदिती आणि जय एकत्र जॉईन झालेत, पण आजपर्यंत बिचाऱ्यांना एकत्र मोकळेपणाने बोलतानाही कोणी बघितलं नाही ग. ऍक्च्युली हा, आता काही अबोल लोकांनी जयशी बोलायला म्हणून तोंड उघडलंय. पण आदिती नॉट पॉसिबल. तिच्यापेक्षा जय माझ्यात जास्त जवळ आलाय इतक्या कमी दिवसात. हो ना जय? हे बघा, विषय बदलू नका. अदिती मॅडम, अजून जर 2 लेट मार्क पडले तर तुमचा पगार कापला जाईल एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मग तुम्ही विरारवरनं या, पांढऱ्यावरनं या, नाहीतर अंबरनाथवरनं या. पण आदिती मॅडम तर माझ्यासोबत येतात. नाही म्हणजे त्या बँड्राला राहतात ना. माझा एक मित्र राहतो त्यांच्या घराजवळ, तो तिथेच राहतो. मग आम्ही दोघं बसने येतो एकत्र. कधी कधी तर माझं तिकीट पण काढतात त्या. हो, त्यांची बाजू घ्यायची काही गरज नाहीये. हा, कामाला लागा सगळे. चला निघा. नवरे, रिटायरमेंट जवळ आलीये.
आहेत ती काही वर्ष शांतपणे काढा. उगीच कशाला तुम्ही त्रागा करताय? माझी काळजी करण्यापेक्षा जरा स्वतःकडे बघा. काम करा नीट जरा.